Morning friends, myself Mr. V.B. Kanwale. Today we are going to start our first chapter of physics, that is units and measurement. म्हणजे आपल्याला आपल्या फिजिक्स या विषयाचं पहिलं चॅप्टर सुरू करायचं आहे, युनिट्स अँड मेजरमेंट. वी नो दॅट, आपल्याला माहित आहे फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सब्जेक्ट. फिजिक्स हा क्वांटिटेटिव्ह सब्जेक्ट आहे. आता क्वांटिटेटिव्ह सब्जेक्ट म्हणजे काय? वी मेजर डिफरंट क्वांटिटीज इन आवर एव्हरीडे लाईफ, और वी कॅन मेजर द डिफरंट क्वांटिटीज ड्युरिंग एक्सपेरिमेंट्स. आपण जेव्हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो तेव्हा डिफरंट क्वांटिटीज आपण या ठिकाणी मेजर करतो. आणि फॉर मेजरमेंट ऑफ these quantities we have to use a certain standard. Means this measurement involves the comparison with certain standard measure which is known as unit. आपल्याला ह्या क्वांटिटी मेजर करताना आपल्याला एक certain we have to compare these measurement with certain standard मेजरमेंट ऑफ स्टँडर्ड विच इज युनिव्हर्सली एक्सेप्टेड, की जो स्टँडर्ड युनिव्हर्सली एक्सेप्ट केला गेला पाहिजे. आता इन जनरल वी मेजर लेंथ, व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स, मास ऑफ फ्रूट्स और व्हेजिटेबल्स, बॉडी टेम्परेचर, अँड सो ऑन. म्हणजे ह्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीज झाल्या. लेंथ ऑफ द सबस्टन्स, व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स, मास ऑफ द फ्रूट्स और व्हेजिटेबल्स, बॉडी टेम्परेचर. दीज आर द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज which we measure in general. In order to measure these physical quantities, we come across some standards used for measurement of these units and which is universally accepted. For example, length of a cloth is 5 meter. म्हणजे ठिकाणी आपल्याला एखाद्या क्लोथची आपल्याला लेंथ मेजर करायची असेल तर आपण म्हणतो की त्या क्लोथची लेंथ ही 5 मीटर आहे. मीन्स दिस युनिट कंटेन्स, हे युनिट काय कंटेन करते? अ नंबर फॉलोड बाय अ सर्टेन युनिट. पहिल्यांदा हा नंबर असतो की ज्या दिलेल्या क्वांटिटीची ती व्हॅल्यू असते, आणि फॉलोड बाय अ युनिट, की ज्या युनिटमध्ये एका पर्टिक्युलर युनिटमध्ये आपल्याला ते काय करायचं असते? मेजर करायचं असते. दॅट इज कॉल्ड ॲज द युनिट. म्हणजे आपल्याला डिफाईन कसं करता येईल युनिट? युनिट is defined as the reference standard used for the measurement of physical quantity. Reference standard. Used for measurement of the physical quantity. Is called as unit, आणि त्याला म्हणायचं युनिट. काय म्हटलं? द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. आता आपण दुकानावर गेलो, किराणा दुकानावर गेलो, आपल्याला साखर पाहिजे, तर आपण दॅट शुगर विल बी मेजर्ड इन किलोग्रॅम. आपण शुगर ही किलोग्रॅम मध्ये मेजर करतो. आपण या ठिकाणी आपण जर आपल्याला जर लेंथ मेजर करायची असेल तर आपण दॅट लेंथ विल बी मेजर्ड इन मीटर. अशा प्रकारे दिस इज द स्टँडर्ड किलोग्रॅम.
meter is the standard used for the mass and the length. लेंथ साठी किंवा मास साठी यूज केलेला आपण हे एक ठिकाणी रेफरन्स स्टँडर्ड आहे की ज्याच्यावरून आपल्याला दिलेली क्वांटिटी मेजर करता येते. किंवा दुसरं युनिट आहे ठिकाणी ग्रॅम, सेंटीमीटर, ह्याने सुद्धा आपण वेट किंवा आपण या ठिकाणी लेंथ मेजर करू शकतो. म्हणजे पहा, आपल्याला इन जनरल इन एव्हरीडे लाईफ आपल्याला ज्या काही फिजिकल क्वांटिटीज मेजर करायचे असतात त्या मेजर करण्यासाठी वी हॅव टू नीड अ सर्टेन रेफरन्स स्टँडर्ड. एक सर्टेन रेफरन्स स्टँडर्ड माहीत असणं आवश्यक आहे. आणि तो रेफरन्स स्टँडर्ड कशासाठी यूज केला? यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीसाठी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जो रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो दॅट रेफरन्स स्टँडर्ड इज कॉल्ड एज युनिट. आता एक लक्षात घ्या, हा रेफरन्स स्टँडर्ड किंवा युनिट यांना कोणत्या प्रॉपर्टीज पजेस करायला पाहिजेत की जेणेकरून दॅट रेफरन्स स्टँडर्ड मस्ट बी अ गुड युनिट, की जो गुड युनिट व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज फॉर गुड युनिट्स. मीन्स आपण या ठिकाणी जो रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो, जे युनिट यूज करतो ते कसं असायला पाहिजे पहा. द युनिट शुड बी इझिली अवेलेबल. कसं असायला पाहिजे? इझिली अवेलेबल. द युनिट पहिली प्रॉपर्टी पजेस करायला पाहिजे ह्या रेफरन्स स्टँडर्डनी या युनिटनी किंवा गुड युनिटनी. द युनिट शुड बी इझिली अवेलेबल. नंबर 1. Second, the unit should be universally accepted. युनिट कसं असायला पाहिजे? युनिव्हर्सली एक्सेप्ट केलं गेलं पाहिजे. युनिव्हर्सली एक्सेप्टेड. नेक्स्ट, इट शुड बी reproducible. The unit should be reproducible. कसं असायला पाहिजे युनिट? द युनिट शुड बी रिप्रोड्युसेबल. आपण रिप्रोड्यूस करू शकतो. आणि शेवटी द युनिट शुड बी इनव्हॅराइड, की जे व्हॅरी होणार नाही, चेंज होणार नाही विथ टाइम और स्पेस. इनव्हेरिएबल. 4. द युनिट शुड बी इनव्हेरिएबल. ह्या सगळ्या क्वांटिटीज ह्या गुड युनिटनी पजेस करायला पाहिजे. युनिटनी कोणत्या क्वांटिटीज पजेस करायला पाहिजे? प्रॉपर्टीज फॉर गुड युनिट. द युनिट शुड बी इझिली अवेलेबल. कुठेही आपल्याला एखादी क्वांटिटी मेजर करायची असेल तर ते इझिली अवेलेबल असायला पाहिजे. दॅट विल बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. पूर्ण युनिव्हर्स मध्ये ते एक्सेप्ट केलं गेलं पाहिजे. इट शुड बी रिप्रोड्युसेबल. आपल्याला हे युनिट आपल्याला पुन्हा प्रोड्यूस करता यायला पाहिजे. आपण इथे 1 किलोग्रॅम फ्रुट्स मेजर केले, परंतु बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला ते पुन्हा 1 किलोग्रॅम मेजर करता यायला पाहिजे. त्यानंतर द युनिट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल म्हणजे विथ टाइम अँड स्पेस चेंज होता कामा नये. दीज आर द प्रॉपर्टीज पजेस्ड बाय गुड युनिट्स. म्हणजेच या ठिकाणी युनिट म्हणजे आपण पाहिलं द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड एज युनिट. त्याच्या गुड युनिटच्या आपण 4 प्रॉपर्टीज पाहिल्या. आता आपल्याला पाहायचे आहेत सिस्टीम ऑफ युनिट्स. आता जनरली द युनिट्स, there are 2 types of units, fundamental units and derived units.
दोन टाईपचे युनिट्स आहेत, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्हड युनिट्स. अ सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्हड युनिट्स टुगेदरली known as system of units. A set of fundamental unit and the derived units are called as the system of units. In 1832, the scientist Gauss suggested that the three fundamental quantities, that is length, mass and time, फॉर द मेजरमेंट्स आणि त्याने तीन फंडामेंटल क्वांटिटीज रेफर केल्या, सजेस्ट केल्या, त्या म्हणजेच लेंथ, मास आणि टाइम. अँड डिपेंडिंग अपॉन दॅट देअर आर डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स विल बी एक्झिस्ट. डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट काय झाल्या, एक्झिस्ट झाल्या. त्यापैकी पहिली सिस्टीम आहे CGS. आता CGS म्हणजेच हिअर C will be used for centimeter to measure the length, G for gram to measure the mass and S for second. म्हणजेच सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम. म्हणजे झाली CGS, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम. सेकंड MKS. MKS फॉर मीटर, किलोग्रॅम, सेकंड सिस्टीम. सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. इथं मीटर, किलोग्रॅम अँड सेकंड सिस्टीम. मीटर, किलोग्रॅम, kilogram, second system. The third is FPS. FPS here, foot, pound, second system. And in up to recently, these three, up to 1971, these three systems are used. But in the 14th International Conference on Weights and Measurement in Paris, पॅरिस मध्ये 14वी इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. कशावर, वेट्स अँड मेजरमेंट. त्याच्यामध्ये द न्यू सिस्टीम विल बी एक्झिस्ट, वॉज एक्सेप्टेड ऑल ओव्हर द युनिवर्स. आणि ती सिस्टीम आहे सिस्टीम इंटरनॅशनल, दॅट इज SI. त्या ठिकाणी म्हणजे देर आर 4 सिस्टीम ऑफ युनिट्स, दॅट इज CGS, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम. सेकंड MKS, मीटर, किलोग्राम, second system. FPS, foot, pound, second system. These three systems will be used recently, but in 1971, 14th International Conference on Weights and Measurement in Paris. पॅरिस मध्ये ही कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्स मध्ये एक युनिव्हर्सली एक्सेप्टेड सिस्टीम ऑफ युनिट्स एक्सेप्ट केल्या गेली, दॅट इज सिस्टीम इंटरनॅशनल, दॅट इज SI, which is accepted all over the world. Now we have to see, म्हणजे ह्या झाल्या ठिकाणी 4, म्हणजे आपण पाहिलं आतापर्यंत युनिट. द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीसाठी जे स्टँडर्ड यूज करतो, जो रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो आपण त्याला युनिट म्हटलं. त्याच्यानंतर गुड युनिट्सच्या प्रॉपर्टीज, इट शुड बी इझिली अवेलेबल, इट शुड बी रिप्रोड्युसेबल, इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड अँड इट शुड बी इनव्हेरिएबल. ह्या 4 प्रॉपर्टीज पाहिल्या. नंतर डिराइव्ड युनिट्स अँड फंडामेंटल युनिट्स, सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स टुगेदर
known as system of units, forms a system of units. ह्या 4 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. आता पाहायचं आपल्याला व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स. म्हणजे 2 पाहायचे युनिट्स, क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. पहिल्यांदा पाहायचं आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं डिराइव्ड युनिट्स आणि डिराइव्ड क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज कशाला म्हणायचं पहा. द फिजिकल क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. ज्या फिजिकल क्वांटिटीज त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नसतात, अशा फिजिकल क्वांटिटीजला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. समजलं का? म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की नाही, ज्या फिजिकल क्वांटिटीज डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. फिजिकल क्वांटिटीजच्या मेजरमेंटसाठी त्या जर दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नसतील तर अशा फिजिकल क्वांटिटीजला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. अँड द युनिट्स used for the measurement of fundamental quantities are called as fundamental units. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे युनिट्स वापरतो त्याला आपण फंडामेंटल युनिट्स म्हणू. आता आपल्याला देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज, त्यांचे युनिट्स आणि सिम्बॉल पाहिजेत आपल्याला. आपल्याला पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे या ठिकाणी लेंथ. आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज, यामध्ये पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. SI युनिट आहे लेंथचं मीटर. आणि इट विल बी इट्स सिम्बॉल इज m. Second, mass. The SI unit of mass is kilogram. And it will be, its symbol is kg. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइम. टाइम हा याचा SI युनिट आहे सेकंद. अँड इट इज नोटेड बाय S. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन. and it is noted by K. त्याच्यानंतर आहे 5th इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट आहे एम्पियर. denoted by A. The next is luminous intensity.
याचं एसआय युनिट आहे कॅन्डेला. आणि सिम्बॉल आहे सीडी. आणि शेवटची या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. denoted by mole. SI unit is mole. ह्या झाल्या 7 फंडामेंटल क्वांटिटी. The physical quantities which does not depends on other physical quantities for their measurement are called as fundamental quantities. The units which are used to measure the fundamental quantities are called as fundamental units. There are 7 fundamental quantities: length, mass, time, temperature, electric current, luminous intensity and amount of substance. Length SI unit आहे ठिकाणी मीटर, सिम्बॉल आहे m. मास युनिट आहे किलोग्रॅम, सिम्बॉल आहे ठिकाणी kg. टाइमचं आहे ठिकाणी सेकंद, सिम्बॉल आहे ठिकाणी s. टेम्परेचर इज मेजर्ड इन केल्विन, सिम्बॉल इज k. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड इन एम्पियर, सिम्बॉल इज a. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी दॅट इज कॅन्डेला and it is denoted by CD. And last, that is amount of substance denoted by mole. Unit is mole and it is symbol is MOL. हे त्या ठिकाणी 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. द नेक्स्ट फिजिकल क्वांटिटीज आर डिराइव्ड क्वांटिटीज. आता जसं आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हटलं की ज्या दुसऱ्यावर मेजरमेंटसाठी डिपेंड नाहीत. आता ज्या फिजिकल क्वांटिटीज डिपेंड्स ऑन 2 or more fundamental quantities for their measurements are called as derived quantities. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीज ह्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त कशावर डिपेंड आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहेत, फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड एज derived quantities and the units used for the measurement of derived quantities are called as derived units. म्हणजे आपल्याला कसं डिफाइन करता येईल, the physical quantities which depends on 2 or more fundamental quantities for their measurement are called as derived quantities and the units used for the measurement of derived quantities are called as derived units. आता पहा, there are different number of derived units like velocity, acceleration, force, momentum, resistance. Velocity, acceleration, force, momentum, resistance are the examples of derived quantities. आता आपण या एका derived क्वांटिटीचे युनिट्स आपण काढून बघू त्या ठिकाणी. युनिट ऑफ वेलोसिटी. आता velocity is the ratio of displacement and time. व्हेलॉसिटीचं युनिट काढण्यासाठी आपल्याला काढायला लागेल युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट ऑफ टाइम. आता हिअर डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि लेंथचं युनिट आहे या ठिकाणी मीटर आणि युनिट ऑफ टाइम आहे या ठिकाणी सेकंद. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटीचं युनिट काय मिळालं, मीटर पर सेकंद. म्हणजे व्हेलॉसिटी इन ऑर्डर टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटी व्हेलॉसिटी इट विल डिपेंड्स अपॉन 2 फंडामेंटल क्वांटिटीज that is displacement and time. Displacement is measured in meter, time in second. That is meter per second is the SI unit of velocity, or this can be written as meter second inverse. Meter second inverse.
together. Besides these two units, fundamental units and derived units, there are two supplementary units. There are two more units known as supplementary units. त्याच्यामधला पहिला आहे प्लेन अँगल. Supplementary units. नंबर 1 प्लेन एंगल. d theta, and it is measured in radian. Its unit is radian. And second, solid angle. d omega, its SI unit is steradian. Radian is noted by rad, and it is steradian. आता आपल्याला प्लेन अँगल कसा डिफाइन करता येईल? Plane angle is defined as it is the ratio of arc of a circle to the radius of a circle. सर्कलची आर्क आणि रेडियस दिलेल्या आर्कनी, सर्कलच्या दिलेल्या आर्कनी सेंटरच्या ठिकाणी सबटेंड केलेला अँगल, that is called as plane angle. We can write the plane angle d theta is equal to ds upon r. ds upon r. आता याच्यानंतर सॉलिड अँगल. सॉलिड अँगल here dA is the area subtended by the given arc. दिलेल्या आर्कनी सबटेंड केलेला एरिया of the sphere and r is the radius of the sphere. Then solid angle is defined as d omega is equal to dA upon r square. Means it is the ratio of the area of the part of a sphere, arc of a sphere, and the square of the radius. या दोघांचा जो रेशिओ आहे त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. आणि आर्क लेंथ अपॉन रेडियस ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज प्लेन अँगल. दीज आर द सप्लिमेंटरी युनिट्स. म्हणजे आपण महत्वाचं काय पाहिलं या ठिकाणी आज? युनिट, द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट. प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट्स, 4 प्रॉपर्टीज पाहिल्यात. त्याच्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीज अँड सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिल्यात 4, CGS, MKS, FPS आणि SI. त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज आणि फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीज आणि डिराइव्ड युनिट्स. आणि बिसाइड्स विथ दिस क्वांटिटीज युनिट्स देर आर 2 more units, that is supplementary units known as supplementary unit, plane angle and solid angle. या दोघांचा फॉर्म्युला पाहिला. आता ह्या सगळ्या ज्या काही आपण डेफिनेशन पाहिल्यात, प्रॉपर्टीज पाहिल्यात, सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिल्यात, ह्या सर्व बुक्स रेफर करून तुमच्या नोटबुक मध्ये लिहा की जे तुम्हाला परीक्षेला काम येईल. राहिलेला जो काही पार्ट आहे तो आपण पुढच्या पिरियडला बघू. थँक्यू.